हरि जय जय हरि जय जय विठोबार रघुमाई जय जय विठोबार रघुमाई जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि
कृष्ण हरे राम जय राम कृष्ण हरे राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हेलो अमोले रत्ने जोडिले रे तुझ अमोले रत्ने जोडिले तुझ अमोले रत्ने जोडिले रे तुझ अमोले रत्ने जोडले रे तुझ कारे ब्रह्म बीज नोळखी कारे ब्रह्म बीज नोळखी कारे ब्रह्म बीज नोळखी अमोले रत्ने जोडिले रे तुझ अमोले रत्ने जोडले तुझ अमोले रत्ने जोडिले अमोले रत्ने जोडले तुझ कारे ब्रह्म बीज नोळखी कारे ब्रह्म बीज नोळखी कारे ब्रह्म बीज नोळखी न कळे न बुडे न भिये चोरा न कळे न बुडे न भिये चोरा कळे न बुडे न भिये चोरा न कळे न बुडे न भिये चोरा वस्तू चतुरा सेविले वस्तु चतुरा सेविले वस्तु चतुरा सेविले ज्ञानदेव म्हणे अविनाश जोडले ज्ञानदेव म्हणे अविनाश जोडले देव म्हणे अविनाश जोडले ज्ञानदेव म्हणे अविनाश जोडले ठेविले गुरुमुखे अनुनी ठेविले गुरुमुखे अनुनी ठेविले गुरुमुखे कळे न बुडे न भिये चोरा 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 चतुरा सेविले वस्तु चतुरा सेविले वस्तु चतुरा सेविले वार कुमार कुमार
सर्वात प्रथम आत्ता जी चाल झाली अभंगाची, त्याकरता सर्वांनी या 3 जे रत्न आहेत तुम्हाला लाभलेले आहेत, त्यांच्याकरता सर्वांनी एकदा माझ्यासाठी टाळ्या वाजवा. तुम्ही रोज वाजवतायच, पण आत्ता माझ्यासाठी वाजवा. असं हॅलो. अमोलिक रत्ने जोडिली रे तुझ, अमोलिक रत्ने जोडिली रे तुझ, कारे ब्रह्मबीज नोळखीसी. न कळे न बुडे न भिये चोरा, ती वस्तू चतुरा सेवी जेसू. ज्ञानदेव म्हणे अविनाश जोडले, ज्ञानदेव म्हणे अविनाश जोडले, आणूनी ठेविले गुरुमुखे. न कळे न बुडे न भिये चोरा, ती वस्तू चतुरा सेवी जेसू. विठ्ठल ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा. देवा तुच गणेशो सकलार्थमती प्रकाशो, म्हणे निवृत्तिदासो अवधारी जोजी. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरत्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. 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 दुसरे चरण संत तुया, दुसरे चरण संत तुया. त्यांच्या कृपादरे कथिता विसरू, बाबा दीन दास तुका. दुसरे चरण संत तुया, दुसरे चरण संत तुया. त्यांच्या कृपादरे कथिता विसरू, त्यांच्या कृपादरे कथिता विसरू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादार कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दासरू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादार कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पवन झालो चराचरी. अमोलिक रत्ने जोडिले रे तुझ. बरोबर आहे का? सांगा मला, म्हणजे आता मला काय कळना. अमोलिक रत्ने जोडिले रे तुझ, कारे ब्रह्मबीज ओळखीसे.
न बुडे न कळे न भिये चोरा, ती वस्तू चतुरा सेवी जेसू विठाल विठाल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव साधकांचे मायबाप असे असणारे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 3 चरणाचा, किती चरणाचा? 3 चरणाचा तुम्ही आपण मानवी जीवन जगत असताना कोणत्या स्वरूपाचा परमार्थ केला पाहिजे हे सांगणारा उत्कृष्ट आणि गोड असा अभंग आहे. विठ्ठल या अभंगाचा थोडक्यात सांगायचा भावार्थ किंवा मतितार्थ असा आहे. ज्ञानोबरायांच्या उक्तीप्रमाणे प्रत्येक जीव भगवंताची भक्ती करतो, मात्र भक्ती करून करून थकलेल्या जीवाला ज्ञानोबरायाच्या अभंगामध्ये म्हणतात, अरे अमूल्य अशी रत्नाची भेट तुला प्राप्त आहे. कुणाला? आपल्याला. तुला म्हणजे आपण दुसऱ्याला समजून जातो. आपल्याला अमूल्य अशा रत्नाची भेट तुला प्राप्त आहे. मग ती रत्न जवळ प्राप्त असताना सुद्धा तू त्याचा वापर का करत नाहीस? जसं तुकोबरायांचं एक अभंग आहे. तुकोबरायांनी एका अभंगामध्ये असं वर्णन केलेलं आहे. भक्ती महाराज एका सैनिकाची व्याख्या त्यांनी मांडली त्या चरणामध्ये. ते म्हणतात, ढाल तलवारे गुंतले हे कर, म्हणे मी झुंजार झुंजू कैसा. तो सैनिक म्हणतो, माझ्या एका हातामध्ये तलवार आहे आणि एका हातामध्ये ढाल आहे, मी लढू कसा? आता हे काय बोलणं झालं का? बरं, ढाल तलवार हातामध्ये लढण्याकरताच असते ना. तरी तो म्हणतो, माझ्या एका हातामध्ये ढाल आहे, एका हातामध्ये तलवार आहे, मी लढू कसा? अगदी त्या पद्धतीनं ज्ञानोबराय म्हणतात, 2 रत्नाची भेट तुम्हाला आपल्याला प्राप्त असताना सुद्धा तुम्ही त्याचा योग्य रीतीनं वापर का करत नाही? त्या बीजाची तुम्ही ओळख का करून घेत नाही? हे असं असणार तत्वज्ञान, त्याला कशाचीही भीती नाही. ना पाण्यानं ते बुडतंय, ना शस्त्रानं तुटतंय, ना अग्नीनं जळतंय, चोरा चिलटाचं अजिबात भ्याव नाही. अशा असणाऱ्या वस्तूचं चतुरा म्हणजे हुशारपणानं सोयीनं तू त्याचं सेवन का करत नाहीस? आणि करायचंच असेल तर जीवनामध्ये मार्गदर्शक, जीवनामध्ये सद्गुरूची भेट, संतांची भेट झाल्यानंतर ती गोष्ट समजली जाते. असा या अभंगाचा थोडक्यात सांगायचा मतितार्थ आहे. विठ्ठल एवढाच अर्थ आहे. मग करा का मग. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं कर्मप्राप्त आहे. कारण आपल्याजवळ 1 तासाभराचा अवधी शिल्लक आहे. 1 तासभर अवधी शिल्लक आहे. त्या तासाभरामध्ये आपण ज्ञानोबरायांचा अभंगाचं या ठिकाणी चिंतन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. अभंगाला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिचय देणं कर्मप्राप्त आहे. आपलं हे मौजे हनुमंतवडे या गावामध्ये सालाबादप्रमाणे मला वाटते गेली 30 वर्ष अखंडपणाने चालत आलेला हा भव्य दिव्य अशा स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह, नवरात्र उत्सवानिमित्त होऊ घातलेला अखंड हरिनाम सप्ताह. त्यातल्या त्यात यावर्षी राहुल महाराज मला म्हणाले, यावर्षी खूपच जरा त्यांनी वाटतं प्रत्येकाला ग्रामस्थांना की गेल्या वर्षीपेक्षा पण ह्या वर्षी गावामध्ये नियोजन चांगलं व्हावं, सप्ताह चांगल्या स्वरूपाचा पार पडावा हे भाविकाला वाटतं. बाकी कुणाला काय वाटतं काय आपल्याला माहीत नाही. आणि त्या अनुषंगानं भव्य दिव्य असा या ठिकाणी उभारलेला ज्ञानमंडप हनुमंतरायांच्या दरबारामध्ये अविरत चालू असणारा हा ज्ञानयज्ञ सोहळा. आणि त्या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये 30व्या वर्षाची किती माझी सेवा आहे, 5व्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थ मंडळी
भाविक भक्त आणि ज्यांच्या अनुषंगाने इथं येण्याचा योग आला असे असणारे हरिभक्तपरायण श्री लखनजी महाराज मोरे, आपल्याच गावचे असणारे एक वारकरी, त्यांनी माझे मित्र असणारे राजू महाराज यांच्या मार्फत या ठिकाणी मला कॉन्टॅक्ट झाला आणि या ठिकाणी येण्याचा योग आला. विठाल आणि ज्ञानोबरायांनी जी काय रत्न सांगितलेली आहेत ती रत्न पाहण्या अगोदर आपल्या या सप्ताहाला काही रत्न लाभलेले आहेत. इकडं लक्ष द्या, ते कोणतं भुंकायचं भुंकणार होत, स्वभाव आहे त्याचा. ज्ञानोबरायांनी सांगितलेली रत्न पाहण्याच्या अगोदर आपल्याही या सप्ताहाला काही रत्न तुम्हाला, तुमचं नशीब आहे, तुमचं भाग्य आहे, ही काही रत्न तुम्हाला आपल्याला लाभलेले आहेत. त्यापैकी असणारे मृदुंग सम्राट, आपल्या जिल्ह्याचं वैभव, आपल्या जिल्ह्याचंच नाही तर जवळजवळ पश्चिम महाराष्ट्राचं असणारं वैभव, हरिभक्तपरायण केशवजी महाराज कुंभार, हे खूप मोठं रत्न आहे, तुम्हाला सापडले. जावयाच आहेत ह्या गावचे. हो, त्यांनीच मला सांगितलं परवा फोन केल्यानंतर, हे खूप मोठं रत्न सहजासहजी हाताला सापडत नाही. पारियाचा रवा घेता भूमीवरी, तुम्हाला सापडलं, तुमचं भाग्य आहे. त्याच पद्धतीनं 2 गायनाचार्य तुम्हाला, मला खरंच तुमची चाल चालली होती, अगदी हृदयामध्ये जात होती, खूप छान असे असणारे रवी महाराज आणि संजय महाराज, हे 2 गायनाचार्य, ही 2 रत्न तुम्हाला प्राप्त झाली आणि त्यांच्या सेवा या ठिकाणी घडते. त्यांचंही इथून दर्शन घेतो. असे असणारे आमचे अमरापूरचे राहुल महाराज, त्यांची पण सेवा काल झाली ना, जवळचे. हेही रत्न तुम्हाला लाभलं. त्यांच्या अनुषंगानं या सप्ताहाचं पारायण सोहळ्याचं नेतृत्व करतायत, ते नियोजन करतायत. तसेच अजून एक रत्न आपल्याच भागामध्ये असणारे जे व्यासपीठ चालक आमचे संजयजी महाराज, कुठं आहेत ते एक रत्न तुम्हाला प्राप्त झालं. आणि दुधामध्ये अमृत पडावं अशा अनुषंगानं हे जे काही सर्व विद्यार्थी तुम्हाला दिसतात, पाटणची संस्था आहे ना, हे सर्व विद्यार्थी वर्ग, विद्यार्थी मंडळी, याच्यामध्ये उद्याचा कीर्तनकार आहे, या विद्यार्थ्यांमध्ये उद्याचा एक मृदुंग सम्राट आहे आणि याच विद्यार्थ्यांमध्ये उद्याचे गायनाचार्य लपलेले असतात. आणि ही अशी रत्न तुम्हाला लाभली, हे तुमचं आपलं भाग्य आहे. आणि हे माझ्या कीर्तनाला लाभले, हे माझं परम भाग्य आहे. हे सर्वजण लाभले. तसेच या ठिकाणी तिथून इथंपर्यंत, आता कीर्तन संपेपर्यंत तुम्ही इथंच आहे ना, चौबदारी हे महत्वाचं आहे. माझ्यासोबत आलेले हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार राजू महाराज चितळे, कृष्णा, 2 कृष्णा आलेत माझ्याबरोबर, 2 कृष्णा आलेत माझ्याबरोबर आज. एक चितळेचे आहेत आणि एक हिंगणगावचे आहेत, येतगावचे. आणि महाराजांचं नाव काय? अभिषेक महाराज. हे सर्वजण माझ्याबरोबर आले. तसेच आमचे विलासबुवा आणि केदार महाराज, सर्वजण या ठिकाणी लाभले. तसेच हे सगळी रत्न जरी असली तरी एका रत्नानुसार, जसं जेवण पंचपक्वान्न बनवलं आणि ताटाला मीठ नाही लावलं तर ते जेवण पंचपक्वान्नामध्ये खणलं जात नाही. विना नसलो कायच कीर्तन, विनेकरी सुंदर असे लाभले. आमचे संत सेवा हरीचा कावा यूट्यूब चॅनल असणारे भक्ती महाराज, तेही या ठिकाणी सेवा प्रदान करतायत. आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम त्यांनी या ठिकाणी लावली. आणि साऊंड सिस्टीम नुसती जोडलीच नाही तर ते त्या ठिकाणी उपस्थित पण आहेत, हे महत्त्वाचं असते. त्यांनी तेही पाळलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सर्वजण माता भगिनी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात आणि या पारायण सोहळ्याची आपली सेवा म्हणून या ठिकाणी शोभा वाढवतात. तुमचंही सर्वांचं या ठिकाणी मनापासून दर्शन घेतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी काहीच चिंतन करणं गरजेचं आहे. आज सेवेकरता निवडलेला अभंग कोणाचा आहे? बोला किंवा बोलल्याशिवाय मी कसं करणार?
आज सेवेकरता निवडलेला अभंग कोणाचा आहे? ज्ञानोबरायांचा. बरोबर आहे ना? आज सेवेकरता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव संत ज्ञानोबराय 3 चरणाचा अभंग आहे. तुम्ही म्हणाल 3 चरणाचा अभंग घेतला महाराजाला येत नाही काय? असं नाही, ते भाग असा आहे मायबाप. अभंगातला एक शब्द सोडवण्याकरता आपलं आयुष्य खर्ची पाडावं लागेल, आणि समजलं तर 10 सेकंदाचा विषय बास आहे. हे असे अभंग म्हणे आलं का लक्षामध्ये? ज्ञानोबराय समजणं लय अवघड आहे. आपण ज्ञानोबरायांचा ओव्या पाठ करू, हरिपाठ पाठ करू, पण ज्ञानोबराय समजणं खूप अवघड आहे. अहो, मी अनेक वेळा सांगत असतो मायबाप, ज्ञानोबरायांचं वय वर्ष असेल अवघं 9 वर्ष, सोपान काकाचं वय वर्ष असेल अवघं 7 वर्ष, मुक्ताबाई आपची आदिशक्ती मुक्ताबाई, बरोबर आहे ना? नवरात्र उत्सवानिमित्त सेवा सुरू आहे, आदिशक्तीचं नाव काढावंच लागेल. आदिशक्ती मुक्ताबाई 5 वर्ष 7 वर्ष 9 वर्ष असे भावंडाची वय होते. अगदी आई वडिलांच्या अंगाखांद्यावरती खेळण्या बागडण्याचं वय असेल, आई वडिलांच्या अंगाखांद्यावरती खेळण्या बागडण्याचं वय असेल, अशा वयामध्ये आई वडिलांचं छत्र हरपलं मायबाप. हे बस खाली उठू नको आता. अशा वयामध्ये आई वडिलांचं छत्र हरपलं. आई वडिलांचं छत्र हरपलं यात काय नवल आहे? आई वडिलांचं छत्र हरपलं यात काय नवल नाही? त्यावेळच्या कथाकथित धर्म मार्तंडांनी या लहान लहान लेकरांना आळंदीमधून बाहेर काढलं, गावामधून हाकलून दिलं मायबाप. दिलं का? हे तुमच्या आपल्यासारखे हळकुंडाने पिवळे झालेले धर्म मार्तंड ज्ञानोबरायांना गावामधून हाकलून दिलं. त्यावेळेला काय डांबरी होता का? जंगल होतं मायबाप. आपण कथा चरित्र एक 10-15 मिनिटांमध्ये सांगून टाकतो, ऐकून टाकतो मायबाप, पण जरा बारीक विचार करून पहा. एक एक क्षण त्या जंगलामध्ये, पावसा पाण्यामध्ये, थंडी वाऱ्यामध्ये एक एक क्षण त्या लहान भावंडांनी कसा घालवला असेल. आपल्या घरातलं लहानालं पोरग बाहेर गाय संध्याकाळी जायचं असेल तर 2 मासे घेऊन जायला लागते का नाही? आता घरातच आहे म्हणा, पण तरी सुद्धा घरातल्या घरात सुद्धा लागते जायला. विचार करा, एक एक क्षण, एक एक रात्र, काळ रात्र कशी काढली असेल लहान लहान भावंड. सांगतोय काय ऐका. आई वडिलांचं छत्र हरपलं, गावानं बाहेर काढलं, भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये झोळी घेऊन ज्ञानोबराय गेले. पिठामध्ये काही धर्म मार्तंडांनी माती कालवली. महात्मा सजासजी घडत नसतो मायबाप. महात्मा सजासजी घडत नसतो. मुक्ताबाईला मांड भाजायचं होतं तर खापर मिळू दिलं नाही. किती अत्याचार. लहान भावंड होते मायबाप. हे का? आई वडील नाहीत ना. अहो, वयाच्या 9व्या वर्षी आईचं छत्र हरपलं, गावानं बाहेर काढलं. वयाच्या 9व्या वर्षी आईचं छत्र हरपलं, गावानं बाहेर काढलं. पण त्याच ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी असं सामर्थ्य निर्माण केलं. आज चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जग त्यांना आई म्हणतंय. काय म्हणतंय का नाही? हे सामर्थ्य आहे, हे परिवर्तन आहे, ही क्रांती आहे. हे कशामुळे होतं मायबाप? बदल हित झाल्यानंतर होतं. अंतःकरणातून काळजातून बदल झाला तर परमार्थ घडतो. अशा महात्म्याचा निवडलेला अभंग आहे आजच्या सेवेकरता. समजलं? अशा महात्म्याचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आपल्याला लगेच ऐकला की समजला आणि इन्स्टॉल झाला असं होणार नाही. लगेच इन्स्टॉल होईल अशातली भानगड नाही माय बाप. ज्ञानोबराय संत महात्मे सजासजी नाहीत समजणार. मला लय हसवायला येत नाही बरं का. तुम्ही लय आशेनं बघू नका माझ्याकडे. मला नाहीच हसवता येत, तुम्ही बघत चाल. पण आपल्याला तासाभरामध्ये थोडंसं समजून घ्यायचं आहे मायबाप. ज्ञानोबराय सजासजी नाहीत समजणार. संतांची भाषा सजासजी तुम्हाला आपल्याला कळेल असं नाही, कधीच मान्य करायचं नाही, कारण ही मराठी आहे.
आणि मराठी कोणाची आहे? ज्ञानोबरायांची मराठी. ज्ञानोबरायांनी महाराज सुंदर ओळ टाकलेली आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबराय म्हणतात, माझा मराठीच बोलू कौतुके, अमृतातेही पैसा जिंके. अमृता बरोबर जर पैज लावली महाराज, अमृता बरोबर जरी पैज लावली तरी काय, माझी माय मराठी जिंकेल हा विश्वास ज्ञानोबरायांना आहे. अशी असणारी मराठी ज्ञानोबरायांची भाषा तुम्हाला आपल्याला सजासजी समजेल असं वाटतंय? बर, तुम्ही आपण जे समजून घेतो ते आपल्या सोयीनं समजून घेतो. आपल्याला आवडेल तसा अर्थ आपण लावला म्हणजे आपल्याला समजलं असं होत नाही. साधू संतांना सांगायचं असतं एक आणि तुम्ही आपण समजून घेतो एक. याचं महत्वाचं कारण, महात्म्याला सांगायची असती गोष्ट एक आणि तुम्ही आपण समजून मात्र तिसरंच घेतो. याचं महत्वाचं कारण काय झालं? हे मध्येच वाजलं कसं काय? राजू महाराज इधर होते. याचं महत्वाचं कारण, संतांची भाषा सजासजी न समजण्याचं कारण, एकमेव कारण, तुमच्या आपल्या बुद्धीमध्ये इतका प्रपंच ठासून भरलाय मायबाप. प्रपंचाने एवढी मोठी जागा केलेली आहे, परमार्थ आत शिरतच नाही. परमार्थ इथनं इकडं निघून जातो. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडं, असा परमार्थ तुमचा आपला चाललेला आहे. मला एका गोष्टीचं उत्तर देता का? आपला परमार्थ दिसावा का असावा? असावा ना? बाकीचं तुमचं तुम्ही मनात विचार करून बघा. मला इथून पुढे जायचं, मला तिथं वेळ नाही तिकडे जायला. भाग असा आहे मायबाप. न समजण्याचं कारण असं आहे की तुमच्या आपल्या बुद्धीमध्ये प्रपंच इतका ठासून भरलेला आहे की साधूची भाषा समजायला आपल्याला वेळ कुठे आहे. कारण तुम्ही आपण प्रत्येक गोष्टीचा विचार हा प्रापंचिक बुद्धीने करतो. कसा करतो? तुम्ही आपण प्रत्येक गोष्टीचा विचार कसा करतो? प्रापंचिक बुद्धीनं. प्रापंचिक फायदा तोट्याचा विचार करतो ना. आता आम्ही पण तेच केलं. यदगाव मध्ये होतं, आम्ही सहज विचारलं, शॉर्टकट कुठ नाही बघा. आपल्या फायद्याची गोष्ट आपण बघण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे, साहजिक आहे, मानवी स्वभाव आहे. पण प्रत्येक गोष्ट प्रापंचिक बुद्धीने विचार करण्यामुळे संतांची भाषा आम्हाला नाही समजली मायबा. संत आम्हाला समजले नाहीत. तुमच्या आपल्या बुद्धीमध्ये प्रपंच ठासून भरलेला आहे. आता आपण कुठे बसलोय महाराज? आता कुठे बसलोय? मंडपात. कुठल्या? ज्ञान मंडपामध्ये, कीर्तनामध्ये तुम्ही आपण बसलेलो आहे. चला इथल्या तो तुम्हाला पटवून देतो मायबाप. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मला तुमच्यावर जरा बोलायचं आहे. आपल्याला स्वप्न चांगलं पडावं का वाईट पडावं? तुम्हाला काय वाटतंय? स्वप्न आपल्याला चांगलं पडावं का वाईट पडावं? चांगलं पडावं ना? ओके. चौदार मामा, स्वप्न चांगलं पडावं का वाईट पडावं? यांचं मत चांगलं आहे. अगोदर स्टेजवरलं बघतो. महिला मंडळ, तुमचं काय मत आहे? स्वप्न चांगलं पडावं का वाईट पडावं? चांगलं पडावं. इकडं कोणी तर उत्तर वाईट पडावं का? वा, चांगली गोष्ट आहे. नाही, उत्तर येणं अपेक्षित आहे. चला पुढे, भाग सोडा. हा प्रश्न इथंच सोडा. सोडा म्हणजे आपल्याला त्याच्यावरून पुढे जायचं आहे. आता मुद्दा क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराज स्वप्न खरं का खोटं? खोटं. स्वप्न खरं का खोटं? खरं. खरं असतंय. स्वप्नात मिळालेला खाऊ, बिस्किटचा पुडा खरा का खोटा? जागे झाल्यावर खोटा. मग स्वप्न खरं का खोटं? कुणी दिलं होतं? स्वप्न खरं का खोटं? खोटं ना. बास, चला पुढे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता
ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया स्वप्नीचे चैले जाईल रया कवनाचे माई बाप कवनाचे गणगोत कवनाचे माई बाप कवनाचे गणगोत स्वप्नीचे जाईल रया स्वप्नीचे जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे घनघोर कवनाचे माय बाप कवनाचे घनघोर देव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया स्वप्नीचे चैले जाईल रया देव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया स्वप्नीचे चैले जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया स्वप्न खरं का खोट खोट 3 मुद्दे लक्षात आले ना तुमच्या स्वप्न खोट आहे आता मेन मुद्द्यावर यायचं मला आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या स्वप्न खोट आहे बरोबर आहे ना स्वप्नामध्ये आम्हाला जाता जाता कुठंतरी गटूळ सापडलं ह्या वड्यामध्ये स्वप्नात जागेपणी त्याचा आम्हाला काय लाभ मला लाभ नाही जाता जाता काय माझा अपघात झाला स्वप्नामध्ये तर जागेपणी मला काही हानी नाही स्वप्न खोट आहे मग मेन मुद्दा असा आहे तरी सुद्धा तुम्ही आपण बसलो कीर्तनामध्ये आपली अपेक्षा काय स्वप्न जरी पडलं तरी चांगलं पडावं ना आपण कीर्तनात बसलोय तरी सुद्धा आपलं मत आहे स्वप्न चांगलं पडावं माय बाप इथं सुद्धा आपण फायद्या तोट्याचा विचार करतो स्वप्न खोट आहे माहित आहे तरी सुद्धा बुद्धी इतकी प्रपंच असे एकरूप झालेले आहे की तिथं सुद्धा त्याला वाटतं स्वप्न पडलं तर चांगलंच पडावं वाईट कशाला मारायला पडा इतका प्रपंच तुमच्या आपल्या बुद्धीमध्ये ग्रासलेला आहे माय बाप या कारणानं संत महात्मे तुम्हाला आपल्याला सांगतात तो परमार्थ तुम्हाला आपल्याला जसाच्या तसा कळत नाही माय बाप ही शोकांतिका आहे विठ्ठल आणि म्हणून हे कुठेतरी परिवर्तन तुमच्या आपल्यामध्ये व्हावं संत सांगतात एक आणि तुम्ही आपण मात्र करतो एक अशी परिस्थिती होते मायबाप तुमचा आपला परमार्थ कसा होतो माहित आहे का संतांनी मांडला अंतकरणापासून साधू संतांनी अंतकरणापासून तुमचा आपल्या करता परमार्थ मांडला पण तुम्ही आपण त्याचा आपल्या सोयीनुसार वापर करण्याचा प्रयत्न करतो आपल्याला सोयीचा वाटेल असा आपल्याला आवडेल असा आणि आपल्या सवडीनं आपल्या वेळेनुसार करू असा परमार्थ तुम्ही आपण समजून गेलो मायबाप साधू संतांनी सांगितलं एक आणि तुम्ही आपण करतो एक छोटस उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला आता आठवलं सहज म्हणून सांगतो एक यूपी बिहार मधून एक भैया आला महाराष्ट्रामध्ये कुठून आला यूपी बिहार मधून एक भैया आला महाराष्ट्रामध्ये आणि तो हायवेला एक ठिकाणी उतरला आणि त्याला एक 5-6 किलोमीटर आतमध्ये एका गावामध्ये जायचं होतं बराच वेळ त्या फाट्यावर तो उभा राहिला यूपी बिहारचा भैया कुठलं वाहन मिळवणार त्याला कोण लिफ्टच देणार म्हणजे माणूसच नाही तर कोणाला लिफ्ट मागत तो म्हटला माणूस चिलाट काय कोणच नाही तर आपण आपलं चालत अंतर पार करावं म्हणून तो कच्च्या रोडने आपला चालत ऊन होतं खूप चालत आपलं त्या गावामध्ये जाण्याला निघाला चांगला एक 2-2.5 किलोमीटर चालला 2-2.5 किलोमीटर गेल्यानंतर
त्याला एका शेतामधून एक बैलगाडी येताना दिसली. एक शेतकरी बैलगाडी बाहेर घेऊन येत असलेला दिसला. कुणाला? त्या युपी बिहारच्या भैयाला. पण ती बैलगाडी मोकळी नव्हती बाबा, ती बैलगाडी कडब्यानं भरलेली होती. बैलगाडीमध्ये काय होतं? कडबा भरला होता. कडबा. कडबा कसा भरतात माहित आहे ना आपल्याला? अगदी शीग लावून कडबा भरला होता. आणि तो शेतकरी शेतामधून गाडी काढून त्या रस्त्याला लागला. जसा रस्त्याला लागला तसा युपीवाला भैयाने त्या शेतकरी दादाला हात केला. अबे रुको रुको. ती आता हिंदी बोलणार जनावर, त्याने म्हणला रुको. शेतकरी म्हणला बोल बाबा काय काम आहे? तो म्हणला इतकं उन्हाचं चालत चालत आलोय, एकही वाहन भेटेना, मला तुमच्या गाडीतून त्या गावापर्यंत नेता का? म्हणजे गाव तक लिफ्ट दोघे क्या? विचारलं. आता शेतकरी म्हणजे राजा माणूस, तो म्हणला ठीक आहे, लेकिन तुझे ऊपर बैठना पडेगा. ऊपर ऊपर म्हणजे कुठं? कडब्याच्या वर शेंडीवर बसावं लागल. बसतो ना म्हणला, उसमें क्या है, ऊपर बैठूंगा मैं बोला. ठीक आहे. शेतकऱ्याने गाडी थांबवली. युपी बिहारचा भैया वर जाऊन बसला. कडब्याची चुंबळ केलेलं असते ना, तिथं वर जाऊन हा भैया बसला. शेतकरी कासरा हातामध्ये घेतला आणि शेतकऱ्यानं सांगितलं, अरे बैठना लेकिन ठीक से बैठना, ऊपर बैठना लेकिन ठीक से बैठना, नाड़ा पकड़ के बैठना. काय सांगितलं शेतकऱ्यानं? चांगलं सांगितलं ना, नाड़ा पकड़ के बैठना, बाद में मुझे बोलने का नहीं. ठीक है नाड़ा पकड़ के बैठता म्हणला. गाडी निघाली. परत चालू झाली गाडी. अहो लय ना, एक 200-300 मीटर गाडी गेली असेल. एक पांद आली. पांद. आता पांद बिन तुम्हाला समजते, आपल्याकडे पांदच म्हणते ती. मग त्या पांदीत काय झालं होतं? उन्हाचा पाऊस झाला होता खूप मोठा. आणि ते गाड्या जाऊन जाऊन आपल्याकडच्या पांदे माहीत आहेत ना कशा असते, त्या अशी एकर झालेली असते. आणि त्या एकरीमध्ये एक टर्न होता, असं वळण होतं. आणि त्या एकरीमधून गाडी जात असताना गाडीनं जसं वळण मारलं, चाक जसं त्या थोड्याशा खड्ड्यात गेलं, तसं हा वर्ण युपीवाला बिहारी भैया धापकेना खाली पडला. लय मोठा आवाज झाला, ओरडला. शेतकऱ्यानं गाडी थांबवली. शेतकरी पटापट खाली उतरला. बघतो तर हे इवाळतंय माग. मोठमोठ्यानं ओरडायला लागलं. कंबर धरले, डोकं धरलं. शेतकरी उतरून जवळ त्या युपी बिहारी त्या भैया जवळ आला आणि म्हणाला, अरे गिरा कैसे? तो म्हणला ऊपर से गिरा. गिरा कैसे? गिरा ऊपर से. अरे तुझे मैंने बताया था ना नाड़ा पकड़ के बैठना. तो भैया म्हटला नाड़ा ही तो पकड़ा था, ऐसा पकड़ा है अभी तक नहीं छोड़ा. त्यानं पकडलं होता लेंग्याचा नाडा. आता मला सांगा, हे विषय सोडून द्या आता, हे तर विनोदाचा भाग, दृष्टांताला लावा काढी. आता मेन मुद्दा सांगून घ्या. शेतकरी म्हणजे संत महात्मे धरा, आणि युपी बिहारी भैया म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, आपणच अर्धे हळकुंडाने पिवळे झालेले समजा. शेतकऱ्यानं सांगितलं हिताचं, बरोबर आहे ना? शेतकऱ्यानं सांगितलं हिताचं, ह्यानं समजून घेतलं तिसरंच त्याच्या हिताचं. त्याला वाटला नाडा म्हणजे लेंग्याचा नाडा. घात झाला ना मायबाप. शेतकऱ्याने हिताची गोष्ट सांगितली आणि त्यानं मनाचा कार्यक्रम केला आणि कंबार्ट मोडून घेतलं. अगदी तसंच संत महात्मे सांगतात, एक तुम्ही आपण परमार्थ करतो मनाचा, स्वतःच अनहित करून घेतो मायबाप. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून सांगायचं तात्पर्य आहे मायबाप, हा जो सुंदर असा सप्ताह या ठिकाणी तुम्ही नियोजित केलेला आहे, हे 30वे वर्ष आहे. या 30व्या वर्षी आपल्यामध्ये काहीतरी अशी परिवर्तनाची क्रांती व्हावी की आपला या वर्षीचा नवरात्र उत्सव साजरा व्हावा. साजरा कधी होईल? आपल्यामध्ये परिवर्तनाची क्रांती झाल्यानंतर साजरा होईल. आणि त्याकरता हे सप्ताहाचं नियोजन असतं मायबाप. तुम्हाला सप्ताहाची व्याख्या एका मिनिटामध्ये सांगतो. सप्ताहाचं नियोजन का करावं? सप्ताह शब्दामध्ये शब्द किती येतात? पहिला शब्द आहे स, दुसरा शब्द आहे प, तिसरा शब्द आहे त, चौथा आहे आ.
तला आ जोडलाय ना आणि शेवटचा शब्द आहे ह. तुम्हाला सप्ताह शब्दाची व्याख्या सांगतो. स म्हणजे समता, तुमच्या आपल्यामध्ये समता नांदावी याकरता सप्ताहाचं नियोजन आहे. त म्हणजे तत्परता, तुमच्या आपल्या ठिकाणी परमार्थाची तत्परता यावी याकरता सप्ताहाचं नियोजन आहे. करावी तातडी परमार्थाची नाही, 2 नंबरचा शब्द प राहिला. प म्हणजे तुमच्या आपल्यामध्ये परिवर्तनाची क्रांती व्हावी म्हणून सप्ताहाचं नियोजन. त म्हणजे परमार्थाची तत्परता यावी म्हणून सप्ताहाचं नियोजन. चौथा शब्द आहे आ, सगळं नसलं तरी चालेल, आपलं आचरण शुद्ध व्हावं म्हणून सप्ताहाचं नियोजन. आणि शेवटचा शब्द आहे ह, ज्या हरिनामाचा साधू संतांनी अनादिकालापासून जागर केला त्या हरिनामाचा आयुष्यभर जागर करण्याची ऊर्जा आपल्याला मिळावी म्हणून सप्ताहाचं नियोजन आलं. म्हणून सप्ताह, या सप्ताह शब्दाची ही व्याख्या आहे मायबाप. चला पुढे, आपला अभंग राहिलाय साईला, प्रस्तावनेतच आहे अजून. आपण विठाल 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 सांगायचं तात्पर्य असं आहे मायबाप, साधूची भाषा तुम्हाला आपल्याला कळली पाहिजे. या अनुषंगानं आजच्या अभंगाचा विचार आपल्याला करायचा आहे. आपल्याला आवडतंय म्हणून आपल्या आवडीचा विचार करायचा नाही, साधूला काय सांगायचं आहे तोच विचार करणं गरजेचं आहे, मग आपलं काम होते. तुकोबराय म्हणतात एक ठिकाणी, तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे मार्ग दाऊनी गेले दयानिधी संतते, दयानिधी संतते, दयानिधी संतते. मार्ग दाऊनी गेले दयानिधी संतते, मार्ग दयानिधी संतते, दयानिधी संतते, दयानिधी संतते. मार्ग दाऊनी गेले दयानिधी संतते, दयानिधी संतते, दयानिधी संतते. मार्ग दाऊनी गेले आहे दयानिधी संतते. मग ते ज्या मार्गाने गेले तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आणि आपल्याला गुत्ताच आवडतो. ज्ञानोबरायांनी सांगितलं बरं का, हरिपाठामध्ये ज्ञानोबराय एक ठिकाणी म्हणतात, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आणि त्याच्या अगोदर काय, मंथोनी नवनीता. बरोबर आहे ना? हा बरोबर आहे. मंथुनी नवनीता तैसे गे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. जी करायला नाही सांगितलं ते आपण उड्या मारून करतोय, आणि करायला सांगितलं त्याचा पत्त्याच नाही आपला. असा घोटाळा होतो. तुमच्या आपल्या दुःखाला आपणच कारणीभूत आहे मायबाप. आलं का लक्षामध्ये? आणि म्हणून आज सेवेकरता अभंग निवडलेला आहे. अख्ख्या ज्ञानेश्वरीचं सार असणारा अभंग आहे. हे तत्वज्ञान ज्यामुळे तुम्हाला आपल्याला प्राप्त झालं, ज्या दुर्गादेवी उत्सवामुळे हा सप्ताह आहे मायबाप. ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्याच अध्यायामध्ये केशव महाराज एक ओवी येते. ज्ञानोबरायांनी सुंदर ओवी टाकलेली आहे. ते म्हणतात, या गीतार्थाची थोरी स्वय शंभूविवरी, ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारुनी. भवानी मातेचे उपकार आहेत आपल्यावरती, म्हणून आज गीता आपल्या जवळ आहे मायबाप. भवानी मातेनं जर भगवान शंकरांच्या जवळ अट्टहास धरला नसता, कोणता अट्टहास आता कथा भागातच शिरावं लागेल, आता नको, वेळ नाही आपल्याकडे. भवानी मातेनं भगवान शंकरांच्या जवळ अट्टहास धरला,
तुम्ही ज्या देवाचं चिंतन करता, तुम्ही देवादिदेव महादेव आहे, तुमच्यापेक्षा कुणीच मोठा नाही, तरी सुद्धा डोळे बंद करून तुम्ही ध्यान करता. कुणाचं ध्यान करता? भजन करी महादेव देव, 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 भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम. राम तुझी सदा शिव, सदा शिव राम तुझी सदा शिव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. नाम तुझी सदा शिव, नाम तुझी सदा शिव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव महादेव. वाजवत जावं कधी मध्ये मनानं पण वाजवल्या तर काय होतं का? वाजवा बेटा. पार्वती मातेनं प्रश्न विचारला, भवानी ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. ज्ञानोबराय म्हणतात, पार्वती मातेने भगवान शंकरांना प्रश्न विचारला, तुम्ही देवादिदेव महादेव आहात, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. भगवान शंकर म्हणाले, विचार. तुम्ही देवादिदेव महादेव आहात, सतत डोळे बसून डोळे बंद करून ध्यान करत बसता. तुमच्यापेक्षा जर कुणीच मोठा नाही तर डोळे बंद करून ध्यान कोणाचं करता? भगवान शंकरांनी सांगितलं, माझ्याही पेक्षा एक मोठा आहे. भवानी मातेने विचारलं, मग कुठं आहे तो? भगवान शंकरांनी सांगितलं, माझ्या हृदयात आहे तो. काय सांगितलं? माझ्या हृदयात आहे. भवानी मातेने विचारलं, मग माझ्या हृदयात नाही का? भगवान शंकर म्हणाले, अरे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाच्या हृदयात आहे. विठ्ठल जरी स्थळी भरला, भावना हिरला, अजिया दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची, विठ्ठल जरी स्थळी भरला, भावना हिरला, अजियाची पाहिला, विठ्ठलची स्थळी भरला, नाही भरला, अजिना दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची, विठ्ठलची स्थळी भरला, अजिना दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही, तो सर्वत्र आहे. तरी मी तव सकळ नाही, ऐसा येते विचारू नाही, तैसेची माझे ठाई सकळ असे. ज्ञानोबराय म्हणतात, पार्वती मातेने विचारलं, माझ्या हृदयात नाही का? भगवान शंकरांनी सांगितलं, तो सगळीकडे आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाच्या हृदयात आहे, तुझ्याही हृदयात आहे. भवानी मातेनं प्रश्न केला परत, मग आतापर्यंत ही गोष्ट तुम्ही मला का सांगितली नाही? वाचेचा दोष हो. आतापर्यंत ही गोष्ट तुम्ही मला का सांगितली नाही? भगवान शंकरांनी सुंदर उत्तर दिले. काय दिले पहा. भगवान शंकर म्हणाले, आतापर्यंत तू विचारलंच नाहीस, तू विचारलं नाही म्हणून तर सांगितलं नाही. आणि मग पार्वती मातेनं अट्टहास धरला, ही गोष्ट मला सांगा, ही गोष्ट मला सांगा. आणि मग भगवान शंकरांनी सांगितलं, हे माते, हे देवी, ही गोष्ट कैलासावरती सांगायला अधिकार नाही. कैलासावरती ही गोष्ट तुला मी सांगू शकत नाही. का?
आकाशवाणी होईल आणि हे सृष्टीच्या चलनाच्या विपरीत होईल. विधात्यानं काही नियमावली घालून दिली आहे. या गोष्टीचा अधिकार फक्त आणि फक्त मृत्यूलोकातच आहे. मग त्याकरता आपल्याला मृत्यूलोकामध्ये जावं लागेल. आणि मग भवानी माता आणि भगवान शंकर मृत्यूलोकामध्ये आले. कोणाचे उपकार आहेत हे सांगण्याकरता मी सांगतोय. ज्या देवीचा उत्सव साजरा करतोय ना आपण, त्याचे उपकार आहेत. हे मृत्यू लोकामध्ये ही ज्ञानगंगा प्रगट झाली. भगवान शंकर मृत्यू लोकामध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावरती आले. भवानी मातेला उपदेश करत असताना अनायासे मच्छिंद्रनाथांनी ऐकलं माशाच्या पोटामध्ये, आणि तिथून ही परंपरा सुरू झाली. आणि म्हणून तर म्हटलं जातं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. असो, कुठून इकडं आलो आपण? असा भाग होतो, वाढलं की वाढत जातं मायबाप. पण या उत्सवामध्ये हे भवानी मातेचे उपकार आहेत मायबाप. आणि ती गोष्ट तुम्हाला आपल्याला समजण्याकरता, ती गोष्ट समजण्याकरता अख्ख्या गीतार्थाचा शॉर्टकट म्हणा, तो सर्व तत्वार्थ गीतार्थ आजच्या अभंगामध्ये. इथूनच गेलो होतो ना आपण साईडला. आजच्या अभंगामध्ये आजची गीता सामावलेली आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. चला पुढे अभंगाच्या मुख्य प्रस्तावनेमध्ये जाऊ. जन्माला आलेला प्रत्येक जीव एन तेन केन प्रकारे देवाची भक्ती करतोय. माझ्या सकट सर्वजण जगामध्ये नास्तिक बघायला नाही, बघायला सुद्धा नास्तिक नाही. जो जिवंत आहे तो देवाचीच भक्ती करतोय. हे माझं मत नाही, हे ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. देख मनुष्य जात सकळ हे तो स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझ्या जिठाई. लय अवघड लागतंय का? लय गंभीर होऊन माझ्याकडे बघताय तुम्ही? नका बघू. मी अगोदरच सांगून टाकलंय मला हसवता वगैरे येत नाही. पण एखाद्या टायमाला वाईस कसं आहे, रोजच गोडधोड कुठनं आणायचं? कधीतरी वाटणीला कारलं येतं, चटणी भाकर खावी लागते मायबाप. कधी कधी ती मिळण्याकरता अट्टहास पण करावा लागतो. चला, मला दुसरं काय येतच नाही. तुम्ही सांगा म्हटलं तरी मला हे सांगावं लागणार आहे. असं द्या, टाइमपास नको. जन्माला आलेला प्रत्येक जीव देवाची भक्ती करतोय. करतोय का नाही? प्रत्येक जण देवाची भक्ती करतोय. बरं, केव्हापासून करतोय? अगदी लहानपणापासून. जसं तुम्हाला आपल्याला कळायला लागले तेव्हापासून तुम्ही आपण देवाची भक्ती करतोय ना? करता का नाही तुम्ही? आपण करतो का नाही देवाची भक्ती? करत आलोय का नाही? अगदी लहानपणापासून भगवंताची भक्ती करत आले. बरं, कशाही स्वरूपामध्ये असू द्या, करत आलोय. लहानपणापासून आत्तापर्यंत कोण 35 झालं, कोण 40 झालं, 50, 60, 70, 75, 80, 92, 95, 100 गाठलं. लहानपणापासून जसं कळतंय तेव्हापासून देवाची भक्ती तुम्ही आपण करत आलो मायबाप. मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे. देवाची भक्ती का करायची? काय वाटतं तुम्हाला? देवाची भक्ती का करावी? समाधाना करता, म्हणजे सुख समाधाना करता. शास्त्र मान्य, सर्व मान्य असं असणारं एकमेव उत्तर आहे. सुख प्राप्ती करता, समाधाना करता देवाची भक्ती केली जाते. पहा, चला पुढे. मुद्दा क्रमांक 2. याकरता जर देवाची भक्ती केली जाते तर आपण लहानपणापासून देवाची भक्ती करत आलेलो आहे. 50-50, 60-60 वर्ष वय झालं आपलं, तरी सुद्धा जे सुख अपेक्षित आहे ते सुख तुम्हाला आपल्याला प्राप्त झालेलं आहे असं म्हणता येईल का? सुख प्राप्ती करता भक्ती करावी, मात्र ज्या सुखाकरता भक्ती केली जाते, भक्ती तर तुम्ही आपण करतोय, मग सुख तुम्हाला आपल्याला प्राप्त झालेलं आहे का? नाही ना. चला पुढे. मग भक्ती तुम्ही आपण करतोय, सुख प्राप्ती करता, समाधाना करता. समाधान जर प्राप्त नसेल तर तुम्ही आपण जे काही करतोय, ज्या स्वरूपामध्ये देवाची भक्ती करतोय, त्याच्यामध्ये कुठेतरी घोटाळा असेल 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 म्हणून तुम्ही आहे म्हणत नाही. असेल हे नाकारता येत? बोला पुढे. हे नाकारता येणार? ज्या अर्थी सुखच मिळणार त्या अर्थी आपणच करण्यामध्ये कुठं तर चुकत असावं असं वाटतं. अहो, चुकतच असावं. म्हणून तर आपल्याला अपेक्षित असणारं सुख प्राप्त होत नाही. कुठंतरी चुकत असावं, कुठंतरी काहीतरी घोटाळा होत असावा. आलं का लक्षामध्ये? याची तपासणी करणं गरजेचं
आहे. मी अनेक वेळेला उदाहरण देतो मायबाप. जुन्या काळातल्या लोकांना माहित आहे, एखादं गणित जर सोडवलं तर ते गणित बरोबर आहे का चुकीचं आहे हे तपासण्याकरता अजून एक गणित केलं जायचं. त्याला काय म्हटलं जायचं? ताळा म्हटलं जायचं. तो ताळा जर बरोबर आला तर सोडवलेले गणित बरोबर, आणि ताळा चुकला तर सोडवलेले गणित चुकीचं. बरोबर आहे की नाही? तसं आपण करतोय आपल्या मनानं परमार्थ करण्याचं काम, पण तो बरोबर आहे का चुकीचा आहे याचा ताळा आपण इथं कुठेतरी केला पाहिजे का नाही मायबाप? तुकोबराय एक ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. बरोबर आहे ना? तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याने ताळा केला त्याची अवकळा होणार नाही. जसा हा ताळा आहे तसं तुम्ही आपण परमार्थ करत असताना, देवाची भक्ती करत असताना आपला कुठेतरी ताळेबंद करणं गरजेचं आहे. भक्ती करतोय, परमार्थ करतोय म्हणण्याला अर्थ नाही. आपण किती पळतोय त्या म्हणण्याला अर्थ नाही. किती करतोय त्याला काळी मात्र किंमत नाही. करतोय कसं करतोय याला किंमत आहे. मी हमेशा सांगत असतो मायबाप, परमार्थ थोडाच करावा माणसानं, इतकासाच करावा, पण ज्ञानोबराय तुकोबराय म्हणतात तसाच करावा. राईट फाईटच परमार्थ करावा असं माझं मत आहे. आणि असं ज्या वर्गाला वाटतं, परमार्थ करून करून परमार्थाच्या क्रिया करून करून थकलेल्या जीवाला, भक्ती करून करून थकलेल्या जीवाला काहीच अनुभव येईना, काहीच पदराला पडेना, असा एक वर्ग आहे जो प्रयत्न करतोय, हाताला काही लागलेलं नाही, प्रयत्न करतोय, भक्ती करतोय, अनुभव हाताला लागलेला नाही, असा काही वर्ग आहे. असा वर्गा करता ज्ञानोबराय म्हणतात, अरे परमार्थ करतोय, अनुभव नाही ना, परमार्थ करतोय, हाताला गाठीला अनुभव नाही ना, अरे मग तू काहीतरी चुकीचा परमार्थ करतोय. आणि अशा वर्गा करता ज्ञानोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुम्हाला आपल्याला उपदेश करतात. अमोली करते जोडली रे तुझ, 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 अमोली करते जोडली अमोली करते जोडली रे तुझ, अमोली करते जोडली रे तुझ, अमोली करते जोडली रे तुझ. ब्रह्म बीज लोळतीसी, कर ब्रह्म बीज लोळतीसी, कर ब्रह्म बीज लोळतीसी, नकळे न बुडे न भिये चोरा, नकळे न बुडे न भिये चोरा. अरे ब्रह्म बीज लोळतीसी, कर ब्रह्म बीज लोळतीसी, कर ब्रह्म बीज लोळतीसी, नकळे न बुडे न भिये चोरा, नकळे न बुडे न भिये चोरा. अमोली करते जोडली रे तुझ, कर ब्रह्म लोळतीसी, कर ब्रह्म लोळतीसी, अमोली करते जोडली रे तुझ, कर ब्रह्म बीज लोळतीसी, कर ब्रह्म बीज लोळतीसी. ज्ञानोबराय म्हणतात, तुला खऱ्या परमार्थाचा मार्ग सांगतो ऐक. ज्ञानोबरायने अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये उपदेश केला मायबाप. तुमच्या आपल्यासारख्या जड जीवाला ज्ञानोबराय उपदेश करताना म्हणतात, अमोली करतने जोडिले रे तुझ,
अमूल्य अशी रत्न तुला जोडलेली आहेत. काय म्हणतात ज्ञानोबराय? अमूल्य अमौलिक या शब्दाचा अर्थ आहे त्याचं मूल्य होऊ शकत नाही. जरा 2च मिनिटं डोक्याला ताण द्या, मग संपतंय आपलं. किती राहिले? 20 मिनिटं राहिले. थोडं ह म्हणून ऐका. ज्ञानोबराय म्हणतात अमूल्य अशी रत्न तुला भेटलेली आहेत. कुणाला कुणाला भेटलेली आहेत हे विचारण्यापूर्वी ज्ञानोबरायने हा उपदेश कुणाला केलेला आहे? आपल्यालाच केलेला आहे ना. अमूल्य अशी रत्नांची भेट. रत्ने शब्द आहे. रत्न शब्द, रत्ने हा अनेक वचनी शब्द आहे. राहुल महाराज, अनेक वचनी शब्द आलेला आहे. ज्ञानोबराय म्हणतात अमूल्य अशा रत्नाची भेट तुला प्राप्त झालेली आहे. कोणाला? आपल्याला. मग आपल्याला 2 रत्न कुठली प्राप्त झालेली आहेत हे कळण्यापूर्वी आपण कोण आहे हे अगोदर आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला 2 रत्नाची भेट झाली हे समजण्यापूर्वी आपण खरं कोण आहे हे समजणं गरजेचं आहे. हे मी माझ्या मनाचं सांगत नाही. ज्ञानोबराय एक ठिकाणी म्हणतात आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे अगोदर याचा विचार करणं गरजेचं आहे. मग आपण खरं कोण आहे, खरं कोण आहे आपण याचा विचार होणं गरजेचं आहे. ज्ञानोबरांना आता चला फास्ट सांगतो. ज्ञानोबरांना अपेक्षित असणारं उत्तर असं आहे, हे शरीर म्हणजे आपण, हे शरीर चालतंय बोलतंय फिरतंय हे शरीर म्हणजे आपण नाही. या शरीरामध्ये वास्तव्य करणारी वस्तू खरी तुम्ही आपण आहे. बरोबर आहे ना. आपण बघा बोलण्यामधून पण पटवून देतो, फक्त मान्य करत नाही. मान्य करत नाही. बाबा तुमचं डोकं कधी दुखलंय का? दुखतं ना. मग तुम्ही काय म्हणता? माझं डोकं दुखतंय. आपला हात दुखायला लागला तर आपण काय म्हणतोय? माझा हात दुखतोय, माझा पाय दुखतोय, माझी कंबर, माझ्या पोटात दुखतंय, माझी दाढ दुखत्या. पण कोण सुद्धा असं म्हणत नाही की मी दुखतोय. मी दुखतोय कोणी म्हटलंय का महाराज? मी दुखतोय कोण म्हणत नाही. माझा हात दुखतोय, माझं डोकं दुखतंय. याचाच अर्थ आपण शरीरापेक्षा कुणीतरी वेगळं आहे. बरोबर आहे का नाही? आयुष्यभर एका देहाकडे बघून आपण हाक मारतो, बाजीराव सकाराम काय नावानं हाक मारतो. एक दिवस ज्या आकृतीकडे बघून, सकाराम नाही ना कोणी तर हाय नाही ना, मग असं ते बरं झालं फिट बसलं. सकाराम नावाच्या व्यक्तीला आयुष्यभर आपण सकाराम सकाराम म्हणून हाक मारली. एक दिवस फोन आला शेजाऱ्याचा, सकाराम गेले, सकाराम गेले. आपण त्या दारामध्ये अंगणामध्ये गेलो, समोर ती बॉडी आहे, तरी सुद्धा त्या बॉडीकडे बघून सुद्धा आपण म्हणतो सकाराम चांगले होते पण गेले. आयुष्यभर कोणाकडे बघून हाक मारली? शरीराकडे बघून हाक मारली, तरी सुद्धा आपण म्हणतो सकाराम गेले. मग गेलेला खरा का जे पडलेला आहे तो खरा? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, मग पुढे जाऊ. गेलेला खरा का ते पडलेलं खरं? आता कसं सांगू? शरीरामधून गेलेली वस्तू खरी का शरीर खरं? गेलेली वस्तू खरी ना. मग सांगा तुम्ही आपण शरीर म्हणजे तुम्ही आपण का या शरीरामध्ये वास्तव्य करणारी वस्तू म्हणजे आपण? मग घोटाळा आपला इथं झालाय. शरीरामध्ये राहायला आलोय आपण, हे एक भाड्याचं घर आहे. पंचमहाभूतापासून घेतलं, पृथ्वी आप तेज वायू आकाश याच्याकडून उसनं घेतलं. एक दिवस द्यायचं आहे. शरीर ज्याचे त्याला समर्पिले. अभंग एक पण आता त्याचा आपल्याला इथं काय नको आहे. या शरीरामध्ये वास्तव्य करण्याकरता तुम्ही आपण आलोय आणि वास्तव्य करणारी वस्तू म्हणजे तुम्ही आपण आहे. आणि त्या वस्तूला ज्ञानोबराय म्हणतात ज्या वेळेला त्याला जीवदशा प्राप्त झाली, स्वतः आत्मरूप असताना त्याला जीवदशा प्राप्त झाली. का प्राप्त झाली? कल्पना अविद्या तेने झाला जीव, जीवदशा प्राप्त झाली. आणि मग त्याला ज्ञानोबराय म्हणतात अरे तुला रत्न प्राप्त आहेत. किती प्राप्त आहेत? 2 रत्न प्राप्त आहेत तुला.
तू त्याचा योग्य वापर का करत नाहीस? अनेक वचनी शब्द आलाय, रत्ने शब्द आलाय. 15 मिनिटं 10 मिनिटं राहिले ना. मला ते जवळ मोबाईल नसल्यामुळं समजलं नाही की प्रस्तावना कळली नाही मला, थोडी माझ्याकडून लांबली. ज्ञानोबराय म्हणतात, अरे 2 रत्न तुला प्राप्त झालेले आहेत, पैकी पहिलं रत्न आहे. ज्ञानोबरायांना सांगायचं आहे ते पहिलं रत्न आहे. हा नक्षीकांत नरदेह तुम्हाला आपल्याला प्राप्त झाला, हे पहिलं रत्न आहे. तुम्ही म्हणाल याला रत्न कसं म्हणावं? अहो, ज्ञानोबरायांनी 2 रत्नाची गोष्ट आजच्या अभंगामध्ये सांगितलेली आहे. एक रत्न नाश पावणार आहे आणि एक रत्न अविनाशी आहे. काय म्हणतात ज्ञानोबराय? एक रत्न नाश पावणार आहे आणि एक रत्न अविनाशी आहे. अविनाशी असणारं रत्न जरी तुम्हाला आपल्याला प्राप्त होत असलं तरी नाश पावणारं रत्न प्राप्त झाल्याशिवाय अविनाशी असणारं रत्न तुम्हाला आपल्याला कळू शकत नाही. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, अरे पहिलं रत्न तुला प्राप्त झालं कोणतं? हे नर शरीर नरदेह तुम्हाला आपल्याला मिळाला. हा खूप मूल्यवान आहे मायबाप. जरी नाश पावणारा असला ना, हे जरी एक दिवस मातेला मिळणारं शरीर जरी असलं तरी त्याची किंमत होऊ शकत नाही. डोळा गेला एकाचा, डोळा किती रुपये भरल्यावर नैसर्गिकरित्या होता तसा डोळा मिळल? नाही मिळू शकणार. दात पडला साधा दात, अहो सोन्याचा बसवचाल तुम्ही, 10 तोळ्याचा बसवचाल, पण ओरिजिनलची सर त्याला येते का? 10 तोळ्याचा कुठला दात एवढा मोठा दिला? सोन्याचा दात बसवचाल, पण ओरिजिनल जी मिळाले त्याची किंमत त्याला नाही. एकदा हे बाहेर डोक्यात येणारा केस एकदा पांढरा झाला की तो पांढराच बाहेर येणार, वरून किती पण काळा करा. ओरिजिनल ते ओरिजिनल. एकदा ह्याला सुरकुत्या पडल्या की संपलं. बरोबर आहे की नाही मायबाप? हे शरीर जरी नाश पावणारा असलं तरी ते परत परत मिळेल याची गॅरंटी नाही मायबाप. हे शरीर परत मिळेल याची गॅरंटी आहे का? मागुता हाची जन्म पावसी, हे तो न घडे रे सायासी. कितीही सायास केलं तरी परत परत हा नरदेह प्राप्त होईल नाही. अनेक ठिकाणी प्रमाण आहेत. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही 8वा मधुसूदना, किंवा अनेक प्रमाण आहेत. आपल्याला महत्वाचा मुद्दाच फक्त घ्यायचा आहे. पहिलं रत्न ज्ञानोबरायांनी सांगितलं, अमोलिक जी रत्न आहेत त्यातलं पहिलं रत्न ज्ञानोबरायांना सांगायचं आहे, नर शरीर तुम्हाला आपल्याला प्राप्त झालं. मग नर शरीर नरदेह प्राप्त झालेला आहे ना, मग तू ते ब्रह्मबीज का ओळखत नाहीस? तू ओळखत नाहीस का रे? ब्रह्मबीज ओळखीशी म्हणजे तू ओळखत नाहीस बाबा. का ओळखत नाहीस? बर, नर शरीर तुला आपल्याला कशाला मिळालं? हे शरीर तुला दिलंय कशाला? परपंच करायला, भाताची शेती करायला. आमचे झेंडे साहेब सांगतात एपड्या करायला सांगतात, कधी कधी मी ऐकलं नाही. कशा करता दिलं हे शरीर? देवे दिला देह भजना गोमटा, दया झाला पाटा वादिकेचा. हे नर शरीर तुम्हाला आपल्याला या करता मिळालेलं आहे की त्या भगवंताचं अखंड चिंतन तुम्ही आपण करावं. याकरता हे नर शरीर मिळालं. मग त्याकरता हे नरदेह प्राप्त होऊन सुद्धा तू ते ब्रह्मबीज का ओळखत नाहीस? आणि तुम्ही आपण ओळखलं नाही, हे आपल्या दुःखाचं कारण आहे. आपण देवाला दोष देण्यामध्ये काय मजा नाही. आपण आपल्याला दोष द्यायला शिकलं पाहिजे. आपण आपल्यामधल्या उणिवा शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर परमार्थ होतो, अन्यथा होत नाही. नर शरीर नक्षिकांत नरदेह प्राप्त झाला माय बाप. बघा, तिथल्या तिथं डोळा बसवलाय, हे जिथल्या तिथं नाक बसवले, जिथल्या तिथं 2 कान बसवलेत. तुम्हाला वाटतं का हे नाकवर उपराट असतं तर कसं दिसलं असतं? कल्पना करून बघा. हे नाक खाली आहे ते उलट असतं तर कसं दिसलं असतं? हा, पावसाळ्याची पंचायत झाली असती, आहे का नाही? पहा, हा भाग आहे समजण्याचा. नक्षिकांत सुंदर असा नरदेह प्राप्त झाला तरी सुद्धा आपण याचं महत्व नाही महाराज, आपल्याला याचं महत्व नाही आपल्याला महत्व.
तुम्ही आपण हे किती पण रंगरंगोटी करण्याचा प्रयत्न करतो, पण खरे महत्त्व तुम्हाला आपल्याला त्याचं नाही. ज्या कारणाकरता शरीर मिळालं ते कारण तुम्ही आपण शोधलं नाही आणि आपण भलतीकडेच गुंतलो. तुकोबराय म्हणतात, विषय ओढे भुलले जेव आता याची कोण करेल की उनुबजे नारायणी भाव पाऊली ठाऊ नरदेह. किंवा नाथांचं एक सुंदर एकच ओवी सांगतो, परफेक्ट पटेल तुम्हाला. बघा, नाथ महाराज भागवतामध्ये सुंदर एक ओवी टाकतात. नाथ महाराजांनी अशी रचना केलेली आहे. नाथ महाराज म्हणतात, नरदेह पाऊनी देख. हा नरदेह प्राप्त झाल्यानंतर नाथांना असं म्हणायचं आहे, नरदेह पाऊनी देख जो न साधी ब्रह्मसुख तो जना माझी परममूर्ख आणि विश्वासघातक देवाचा. नाथ महाराज म्हणतात, तो देवाचा विश्वासघातक आहे. नर शरीर मिळालं आणि त्यानं जर हे ब्रह्मबीज ओळखलं नाही, ब्रह्मसुख साधलं नाही, तर तो जगामध्ये सगळ्यात मूर्ख, परममूर्ख आणि देवाचा विश्वासघातक आहे. मग आपण विश्वास बेईमान का इमानदार आहे? आपला आपल्या मनातच विचार करणं गरजेचं आहे. हे कुठंतरी परिवर्तन झालं पाहिजे. तुम्ही आपण परमार्थाची व्याख्या बदलून टाकली मायबाप. मी हमेशा अनेक ठिकाणी उदाहरणं देतो. एक सुंदर नवीन माळकरी आला. माळकरी एखाद्यानं जर माळ घातली तर प्रत्येकाला वाटते की आता आपण पहिल्यांदा हरिपाठ पाठ करावा. बरोबर आहे की नाही? बरं, हरिपाठ पाठ करणं वाईट आहे का? चांगलीच गोष्ट आहे. पण मी जरा वेगळं सांगणारा माणूस आहे. मला जरा वेगळं सांगायचं आहे. अरे इकडे लक्ष द्या, बोलू नका. थोडं राहिले आता 3 मिनिटं. इकडे लक्ष द्या. हरिपाठ पाठ करणं चांगलीच गोष्ट आहे, वाईट नाही. हरिपाठ पाठ असावा. माझ्या सांगण्याचा अनर्थ करायचा नाही, माझा सांगण्याचा भाग समजून घ्या. अगदी 28 अभंगाचा छोटासा ग्रंथ ज्ञानोबरायांनी तुमच्या आपल्याकरता निर्माण केलेला आहे मायबाप. ज्ञानोबरायांचा हरिपाठ जरी समजला ना, आयुष्य घडलं मायबाप. पण आपण हरिपाठ चालीत बसवला, तालात बसवला, बरं का, ठेक्यात बसवला, इथं टकोऱ्यात बसला नाही. हरिपाठ पाठ करणं चांगलीच गोष्ट आहे, पण माझं सांगणं असं आहे, हरिपाठ पाठ नाही झाला तरी चालेल, काय टेन्शन घ्यायचं नाही. हरिपाठ पाठ नाही झाला तरी चालेल, पण त्या हरिपाठातला हरिपाठ झाला पाहिजे. कळलं? नाही कळलं? झोप आली का? हरिपाठ पाठ नाही झाला तरी चालेल. पाठ कुणी करायला सांगितलं? ज्ञानोबरायाने सांगितलं पाठ करा. पाठ असणं चांगलंच आहे. तुम्ही म्हणणार महाराज कुठनं आलाय असं सांगतोय. पाठ असणं चांगली गोष्ट आहे, दुमत नाही. पण नाही पाठ झाला तरी चालेल, पण ज्ञानोबरायांनी सांगितलेला हरी त्यातला पाठ झाला पाहिजे. याचा अर्थ हरिपाठ समजला पाहिजे. तुम्ही आपण क्रिया करतो, परमार्थाच्या क्रिया करण्यामध्ये मग्न आहे, परमार्थ राहिला बाजूला. पारायण करणं चांगली गोष्ट आहे, केलंच पाहिजे, काळाची गरज आहे. पण तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगू का? बाबा तुमचं बँकेत खातं आहे का? हा, असू द्या, फर्स्ट सांगतो. बँकेत खाता आहे ना? किती बॅलन्स आहे? कुणास ठाऊक. समजून चाला 25,000 रुपये बाबांच्या खात्यामध्ये शिल्लक आहेत. बाबांना एक दिवस 5,000 रुपयाची गरज पडली. केशव महाराज बाबांनी कपाडाचं दार उघडलं. कपाट उघडलं, त्यात अजून एक छोटासा कप्पा असतो, तो कप्पा उघडला, त्यातून बँकेचं पासबुक बाहेर काढलं. बाबांनी बघितलं बँकेमध्ये किती पैसे शिल्लक आहेत. नोंद कशामध्ये? पासबुकामध्ये. त्याच्यामध्ये 25,000 रुपये शिल्लक आहेत. बाबांना समजलं 25,000 रुपये शिल्लक आहेत आपल्या खात्यावरती. मग बाबांनी काय करावं? पाट घेतला, तिथे एक पाट मांडला, त्या पाटावरती ते पासबुक ठेवलं आणि मांडी घातली, एक अगरबत्ती लावली आणि त्या पासबुकला म्हणायला लागली, दे 5,000, दे 5,000, 5,000, 5,000, 5,000, 5,000. सिस्टीम आले. किती वेळानं 5,000 येतील त्यातून? हा, 5,000 काढण्याकरता काय करावं लागेल? चला, वेळ कमी आहे, बँकेत जावं लागेल ना. पासबुक घेऊन बँकेत जावं लागेल, स्लिप भरावी लागेल, ती स्लिप कॅशियर कडे द्यावी लागेल, कॅशियर कडून मोजून पैसे घ्यावे लागतील, परत तक्रार चालणार नाही. आणि मग आपल्या खिशामध्ये पैसे येतील. हे व्यवहारात एवढा कुटाणा करायला लागतोय, परमार्थात नसेल का? सांगायचा भाग असा आहे, नुसती ज्ञानेश्वरी वाचून समजणार नाही.
वाचून परमार्थ होणार नाही. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला सिद्धांत जेव्हा तुम्ही आपण अनुकरण करायला लागू, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले सिद्धांत तुम्ही आपण जेव्हा जगायला सुरुवात करू, तेव्हा कुठं आपला परमार्थ सुरू होईल मायबाप. नुसतं वाचून करून होत नाही. तुम्ही आपण म्हणतो मी 10 पारायण केली अजून फरक नाही, कसा फरक पडल? अर्थ समजून घ्या मायबाप, तुम्हाला लागल. पण हे एक वास्तव आहे आणि वास्तव कधी नाकारायचं नाही. तुम्ही ज्ञानेश्वरीतला एका ओळीनुसार जगायला आजपासून सुरुवात करा. बघा 3ऱ्या दिवशी नाही अनुभव आला, मी कीर्तन करायचं सोडून देईन मायबाप. एका ओळीनुसार जगण्याचा प्रयत्न करा, संकल्प करा. अनुभव आजही येतो. कोण म्हणतं अजून ज्ञानोबरायांचा अनुभव, ज्ञानेश्वरीचा अनुभव येत नाही? कोण म्हणतं हरिपाठातल्या अभंगाचा आज अनुभव येत नाही? आजही अनुभव येतो. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सिद्धांत तुमच्या आपल्या करताच आहे. आपण करायला फसलो म्हणून अनुभव येत नाही. ज्ञानोबरांच्या पद्धतीनं करायला लागा, अनुभव येतो मायबाप. का? हे करण्याकरता हे शरीर प्राप्त आहे. ज्ञानोबरांचं म्हणणं आहे हे पहिलं रत्न तुम्हाला आपल्याला प्राप्त झालं. का? ते बीज तू ओळखत नाही, ज्याकरता हे शरीर प्राप्त झालं त्या कारणाकरता तू ते शरीर का अर्पण करत नाहीस? हा ज्ञानोबरांना मांडायचा मुद्दा आहे मायबाप. बरं झालं, हे एक रत्न झालं. मग अजून दुसरं कोणतं रत्न आहे? एक असं रत्न आहे, ते रत्न हे शरीर प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला आपल्याला लगेच प्राप्त झालेलं आहे. आणि ते रत्न कशानंच त्याला आघात होऊ शकत नाही. अभंगाच्या 2ऱ्या चरणात न कळन बुडे न भिये चोरा, न कळन बुडे न भिये चोरा, न कळन बुडे न भिये चोरा, न कळन न भिये चोरा, चोरा, न कळे न बुडे न भिये चोरा, न कळे न बुडे न भिये चोरा, न कळे न बुडे न भिये चोरा. ही वस्तू चतुरा से चतुर से विजयसु, न कळन बुडे न भिये चोरा, न कळन बुडे न भिये चोरा, न कळन बुडे न भिये चोरा, न कळन बुडे चतुरा से विजयसु, वस्तु चतुरा से विजयसु, न कळे न बुडे न भिये चोरा, 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 न कळे न बुडे न भिये न चोरा, दिवस चतुरा से विजयसु, दिवस चतुरा से विजयसु, न कळे न बुडे न भिये चोरा, दिवस चतुरा से विजयसु, वस्तु शरीरा से टाळी. तुमच्या बी झोपा जातील जरा म्हणत आचार कुठनं आणलाय शक्यतो कसं आहे एखादी चाल झाली ना आपली आपण टाळी वाजवावी. प्रत्येक गोष्टीसाठी खूप मोठी साधना असते मायबाप. मृदुंग वाजवायला साधना आहे, गायन करायला साधना आहे.
साधनेशिवाय प्राप्त होत नाही असं ज्ञानोबराय म्हणतात. अरे तुला नरदेह एक रत्न प्राप्त झालं, नरदेह प्राप्त झाला ना, तुला परमार्थ तुझा फलद्रूप करायचा आहे ना, मग अजून एक तुला रत्न प्राप्त झालेलं आहे, त्या रत्नाचं तू सेवन का करत नाहीस? त्या रत्नाचा मार्ग सांगतात दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबराय. पहिल्या चरणामध्ये एक रत्न सांगितलं आणि दुसऱ्या चरणामध्ये मार्ग सांगतात आणि दुसऱ्या रत्नाचा महत्व सांगतात. दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबराय म्हणतात, अरे अजून एक रत्न तुला प्राप्त आहे, ते रत्न न कळे, सहजासहजी कळत नाही. न बुडे या एकाच शब्दामध्ये अनेक व्याख्या आहेत. न बुडे मध्ये जसं नैनम छदंती शस्त्राने नैनम दहती पावका, शस्त्राने जळत नाही, अग्नीने पेटत नाही, म्हणजे कायच होत नाही, त्याला कशानंच आघात होत नाही, दोरीनं बांधता येत नाही, असं असणार. न कळे समजायला अवघड, न बुडे पाण्यानं बुडत नाही, आणि त्याला कशाचीच भीती, चोरा चिलटाची भीती नाही. न भिये चोरा, अशी असणार दुसरं रत्न, ती वस्तू असं असणार रत्न. वस्तू म्हणजे रत्न, अशी असणारी वस्तू चतुरा म्हणजे तिथं तुम्हाला आपल्याला चतुर म्हटलेलं नाही, चतुर व्हायला सांगितलेलं आहे. भाषा कळली पाहिजे. ते म्हणतात ती वस्तू चतुरा, तू जरा हुशार हो, चतुरपणानं ती गोष्ट समजून घे. ती वस्तू चतुरा सेविजे, त्या वस्तूचं हुशारपणानं चतुर होऊन सेवन कर. पण कसं कर? लास्ट शब्द आला. ती वस्तू चतुरा सेविजे सु म्हणजे सोयीनं सेवन कर. सेवन सगळेच करतायत पण सोयीनं कोणच करत नाहीत, म्हणून ज्ञानोबराय म्हणतात ती वस्तू चतुरा सेविजे असं असणार दुसरं रत्न तुम्हाला आपल्याला प्राप्त झालेलं आहे मायबाप. मग ते रत्न कोणतं आहे? जे अविनाशी आहे, कशानंच बुडत नाही, शस्त्रानं तुटत नाही. चला एकाच मिनिटामध्ये तुम्हाला इथं समजून देतो. आता शेवट थोडंसं मला सहकार्य करा. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या बाबा. पहा, एक पहिलं रत्न शरीर प्राप्त झालं, आता दुसरं रत्न कसं जोडलेलं आहे तुमच्या आपल्या बरोबर सांगतो आहे का. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, दुसऱ्या रत्नाकडे जाऊ. तुमचा आपला ज्या वेळेला जन्म झाला, बर का, ज्या वेळेला तुमचा आपला जन्म झाला, जन्म झाल्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आपण कशाचं सेवन केलं? हा, बोला की काय वाटतंय ते बोला. जन्म झाल्या सगळ्यात पहिल्यांदा कशाचं सेवन केलेलं आहे तुम्ही आपण? बोला की, अवघड लागतंय. जन्म झालाय ना तुमचा आपला, काय राव मी काय कुणाला काय म्हणणार, मी कुणाला सुद्धा काय म्हणत नाही, कुणीतरी उत्तर दे करा. जसा तुमचा आपला जन्म झाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आपण कशाचं सेवन केलंय? दुधाचं? कोणी उत्तर देतो दुधाचं? मला अनेक ठिकाणी अनेक उत्तर ऐकायला मिळतात. मध्ये तर कोणी एक उत्तर दिलं मधाचं बोट असं. बरं, ते व्यावहारिक दृष्ट्या बरोबर आहेत उत्तर, असू द्या, आपल्याला तिकडे जायचं नाही, वेळ कमी आहे, तुम्ही बी काय बोला नाही. तुमचा आपला ज्या वेळेला जन्म झाला तेव्हा पहिल्या क्षणाला तुम्ही आपण आईचं दूध सुद्धा पिलो नाही. जरा डोक्याला चालना द्या, जरा वास्तवामध्ये या आणि मी सांगतो त्या पद्धतीने विचार करा. उलटा विचार केला तर परमार्थ कळतो मायबा. तुम्ही आपण आईचं दूध सुद्धा पिलो नाही. जन्म झाल्या पहिल्या सेकंदाला या विश्वामधून एका वस्तूचं सेवन केलं. ती वस्तू म्हणजे आपला श्वास. बरोबर आहे की नाही? जन्म झाल्या पहिल्या क्षणाला या पोकळीमधून एका वस्तूचं सेवन केलं. कशाचं? श्वासाचं सेवन केलं. चला पुढे. आता तो जो काही श्वास आहे, ती जी काही वस्तू आहे, त्याचं सेवन तुम्ही आपण केलेलं आहे का त्या वस्तूनं तुमचा आपला अंगीकार केलेला आहे? चला उत्तर द्या. त्या वस्तूचं तुम्ही आपण सेवन केलं का त्या वस्तूनं या शरीराचा अंगीकार केलाय? काय वाटतंय तुम्हाला? आपण केलंय म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे त्या वस्तूवरती आपला अधिकार आहे.
आता समजा मला वाटलं की मला लय कटाळा आलाय, एक 10 मिनिटं मला घ्यायचाच नाही, जमल का? जमल का? बरं, तो एखाद्याला वाटतं पाणी सुटतं नळाला, त्याचं एक 300 लिटर जसं आपण साठवून ठेवतो, 1-2 दिवसाचा साठवून ठेवतो, आत साठवता येतोय? कुणाचा कुणावरती अधिकार आहे? वास्तववादी विचार करा. आपण त्याचं सेवन केलेलं आहे का? त्यानं या शरीराचा अंगीकार केलेला आहे. अहो, त्याने या शरीराचा अंगीकार केलाय, त्याच्यावरती आपली सत्ता कोणाची आहे? आपल्यावरती कोणाची सत्ता आहे? त्याची का त्याच्यावरती आपले नाही? आपल्यावरती त्याची सत्ता आहे. म्हणजे ज्या ज्या जीवावर उड्या त्याच्याच नाकात काढ्या करतोय का नाही आपण? चाले हे शरीर कोणाची असते? अरे कोण बोलवी तो हरवीन, तरी सुद्धा आता मला वेळ कमी आहे त्यामुळे जरा माझा बी गोंधळ झालाय. असं झालंय, संपलायच वेळ ना, संपले ना, चला पुढे. या शरीरावरती त्याची सत्ता आहे. ज्या वस्तूचा जन्म झाल्या झाल्या तुम्ही आपण अंगीकार केला. एक 92 वर्षाचं म्हातार आहे, 92 वर्षाचं म्हातार आहे, दवाखान्यात बेडवरती निश्चित पडलंय केशव महाराज. हालत नाही, बोलत नाही, चालत नाही, काय नाही, खात नाही, पित नाही, काय नाही, डोळे बंद आहेत, तरी सुद्धा डॉक्टर म्हणणं ना अजून घेऊन जावा घरी, संपलंय म्हणून. का? त्याचा श्वास चालू आहे आणि श्वास थांबला की म्हणतात हे घेऊन जावा, नाही बिल भरा आणि घेऊन जावा, असंच ना, घेऊन जावा म्हणतात. ज्या वेळेला श्वास थांबला त्या वेळेला हे चालायचं बोलायचं बंद झालं, आणि ज्या वेळेला त्यानं याचा अंगीकार केला त्या वेळेला हे चालायला बोलायला फिरायला लागलं. हे जड असणार शरीर ज्याच्या सत्तेने चालतं आणि ज्या सत्तेनं त्याग केल्यानंतर हे जडाला जाऊन मिळतं, ती सत्ता, ते असणार रत्न तुम्हाला आपल्याला जन्म झाल्या झाल्या प्राप्त झाले. झाले की नाही प्राप्त? उलटा विचार करा माय बाप. मग बघा, अजून तुम्हाला पटवून देतो हे रत्न कसं आहे. मी घेतोय तो एक वेगळा ब्रँड आहे माझा, केशव महाराजांचा वेगळा ब्रँड आहे, आमचे रवी महाराज, संजय महाराज, त्यांचा एक वेगळाच ब्रँड आहे, घेतात तो. तुम्ही बसलेल्यांचा वेगळा ब्रँड आहे, माता भगिनींचा वेगळा ब्रँड आहे, तुमचा वेगळा ब्रँड आहे. असं आहे का? काय वाटतंय तुम्हाला? आम्ही वेगळ्या ब्रँडचा श्वास घेतोय असं आहे का? जरा बारीक विचार करा. नाही, सगळ्यांचा एक. मी घेतोय तो श्वास, तुम्ही घेताय तो श्वास, तुम्ही बसलेले घेताय तो श्वास, एकच आहे ना माय बाप. बरं, आपण आत्ता इथं घेतोय तो श्वास आणि आपले पंतप्रधान मोदी घेतायत, एक का वेगळा आहे? हा, एकच आहे ना. बरं, आपण घेतोय तो श्वास, गोठ्यातली गाई घेते ते श्वास, जंगलातला वाघ घेतो तो श्वास, पाण्यातला मासा घेतो तो श्वास, आकाशातली घार घेतो तो श्वास, एक आहे का वेगळा आहे? एक आहे ना. पहा, हेच तर ज्ञानोबा आहे, सांगतात माय बाप. एक हरि आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम न घाली मन. जरा वास्तव मध्ये या, उलट बघा. बरं, आमच्या इकडं मायनीला लय आहे आणि तुमच्या इकडं त्याच्यापेक्षा लय आहे, आणि इकडं घाटाखाली वाईस कमी आहे. तिकडं पाकिस्तानात असं शितोडे दिल्यासारखं आहे, असं आहे का? पहा, समजून घ्या. समबुद्धी घेता समान श्री हरी. समजून घ्या परमार्थ माय बाप. असं असणारा अविनाशी रत्न तुम्हाला आपल्याला जन्म झाल्या झाल्या प्राप्त झाले, आणि तेव्हापासून तुमची आपली भक्ती चालू आहे. फक्त सोयीची चालू नाही, गैरसोयीची चालू आहे. ती भक्ती कशी चालू आहे? त्याचं सेवन करतोय आपण, पण सोयीनं करतोय का? बोला, सोयीनं करतोय का? नाही ना करत सोयीनं. आपण गैरसोयीने करतोय, आपण विनमुक्तेमध्ये करतोय, आपण प्रपंचाकरता त्याचं सेवन करतोय मायबाप. पहा, अनेक ठिकाणी साधू संतांनी सांगितलं मायबाप, कितीतरी सांगितलं. साधू संतांना ही मर्यादा आहेत, काही गोष्टी सांगायला मर्यादा आहेत. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे किल्ल्या संता हाती दिल्या. का? मर्यादा आहेत ना, सगळ्याच गोष्टी सांगता येत नाहीत. तुकोबरायांचं एक अभंग आहे महाराज, न सांगावे वर्म
झाले घोटाळा. न सांगावे वर्म जनी असो द्यावा भ्रम. का उगीच लागतील पाठी होतील रीतीच हिमपुटी. किंवा आधीच जणी हे उद्धट त्यात गुह्य करुणे प्रकट मोडतील भक्तीच्या वाटा संतजन कोपतील. 18वा अध्याय बघा गीतेचा. त्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे, कृष्ण भगवंतानं अर्जुनाला उपदेश केलेला आहे, ही गोष्ट हे ज्ञान तू कुणाला सांग आणि कुणाला सांगू नको. आहे का नाही बघा बरं. तुम्ही आपण नुसते बोट फिरवतो त्यात काय सांगितले, कुठं वाचतोय आपण. ज्ञानेश्वरी जशी लिहिलेली आहे तशी वाचली तर मेलं तरी फरक पडणार नाही. ज्ञानेश्वरी जशी सांगितलेली आहे तशी वाचायला शिका. बघा अनुभवात येते का नाही. जशी लिहिलेली आहे तसं वाचून फरक पडत नाहीत. जशी सांगितलेली आहे ना ज्ञानोबरायांनी, ज्ञानोबराय बोलतात या भावामध्ये वाचून बघा, कृपा होते ज्ञानेश्वरीची, ओवीची कृपा होते मायबाप. सांगायचा भाग होता, कुठनं गेलो कोणीकडे. तो श्वास सर्वत्र आहे, समान प्रमाणात आहे. अशी असणारं रत्न तुम्हाला आपल्याला प्राप्त झालेलं आहे मायबाप. मग त्याचं सेवन तुम्ही आपण करतोय, पण गैरसोयीने करतोय. ज्ञानोबराय म्हणतात ती वस्तू चतुरा हुशार हो, प्राप्त आहे तुला, फक्त हुशार हो आणि त्याचं सेवन कर. तुकोबरायांनी एक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तुकोबराय म्हणतात मी वासुदेव करतो फेरा वाड्यात बाहेर दारा. मग कोणी काहीतरी दान पुण्य करा, जा बनेदा तरी जातो माघारा का. मी वासुदेव करतो फेरा, मी येतोय जातोय येतोय जातोय. येतोय का नाही, मी येतोय जातोय. मी वासुदेव करतो फेरा वाड्यात, वाडा आहे बाहेर सर्वत्र आहे. त्याचं म्हणणं एकच आहे, कोणी काहीतरी दान पुण्य करा. त्या वासुदेवाचं म्हणणं आहे कोणी काहीतरी दान पुण्य करा. काय दान पुण्य करा त्याला, चला एका अभंगामध्ये घेऊन जातो. त्याचं म्हणणं काय, लक्ष लावणे रहा गोविंदुगा. त्याचं म्हणणं आहे माझ्यावरती फक्त लक्ष द्या. जसं ज्ञानोबरायांनी दिलं, तुकोबरायांनी दिलं, असं माझ्यावरती लक्ष द्या. जर तुम्ही नाही लक्ष दिलं, जा बनेदा तरी जातो, आलोय तसा मी माघारी, आलोय तसा माघारी जाणार आहे, असं त्याचं म्हणणं आहे. हे तुकोबराय सुद्धा सांगतात तुम्हाला आपल्याला. मग आपण काय केलं पाहिजे, त्याचं सोयीनं सेवन केलं पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात जर तू त्याचं सोयीनं ते रत्न तुला प्राप्त आहे, अविनाशी असा असणारं रत्न तुला प्राप्त आहे, जीवनामध्ये महात्म्याची भेट घे, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी येथे आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेशी. कोण्यातरी महात्म्याला शरण जा, त्याच्या माध्यमातून ती गोष्ट समजून घे. असं असणारं अविनाशी रत्न तुला प्राप्त आहे वेड्या. साधं सुद्धा ते रत्न नाही, जन्माला आलेल्याचं सार्थक होईल ते जर तुझ्या जीवनामध्ये त्याचा जर तू अंगीकार केलास. पहा संत महात्मे त्या गोष्टीचा अंगीकार करतात. या उपाधी माझी गुप्त जे चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारते. आपण काय स्वीकारतोय बघा. मग अशा असणारा अविनाशी तत्वाचं तू काय कर, अविनाशी असणारं रत्न तुला जोडलेलं आहे, फक्त कोणाच्या तरी माध्यमातून समजून घे, म्हणजेच गुरुच्या माध्यमातून समजून घे. अभंगाचं शेवटचे चरण. ज्ञानदेव म्हणे अविनाश जोडले, ज्ञानदेव म्हणे अविनाश जोडले, ज्ञानदेव म्हणे अविनाश जोडले, ज्ञानदेव म्हणे अविनाश जोडले, अविनाश जोडले, हनुनी ठेविले गुरुमुखे, हनुनी ठेविले गुरुमुखे, हनुनी ठेविले गुरुमुखे, हनुनी ठेविले गुरुमुखे. नवीन तोरा नवीन
असं असणारं तत्व त्याचं तू सेवन कर. त्याच्याच सत्तेनं आपण इथपर्यंत आलो. त्या सत्तेचं मुखानं नाम आणि हातानं सर्वांनी वाजवणार का? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा अविनाशी रत्न प्रत्येक जीवाला प्राप्त आहे. मायबाप ज्ञानोबराय म्हणतात, ज्याला खरा परमार्थ करायचा त्यानं खऱ्या संताची सद्गुरूची भेट घ्यावी आणि त्याच्या माध्यमातून सोयीनं त्या गोष्टीचं सेवन करावं. हे ज्ञानोबरायांना अपेक्षित आहे. मग तुम्ही आपण काय करायचं? शेवटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. खिरीत उडी मारायची का काय करायचं ते प्रत्येकाचा प्रश्न आहे. वास्तविक पाहता तुका म्हणे मज धाडली निरोपा, मार्ग आहे सोपा सुखरूप. जसं आहे जे संतांचं गोष्ट आहे, जे काय अनुभवण्याचा आत्तापर्यंत प्रयत्न केला तीच गोष्ट तुमच्यासोबत या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ज्ञानोबरायांनी सांगितलेली अतिशय महत्त्वाची अशी 2 रत्न मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मायबाप त्याचा योग्य वेळी विचार जर नाही केला तर खूप अवघड आहे. कारण कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. साधू संतांनी अनेक ठिकाणी इंटिमेशन तुम्हाला आपल्याला दिलेलं आहे. अजूनसुद्धा आपल्या हातामध्ये वेळ आहे. अजूनसुद्धा आपल्या हातामध्ये वेळ आहे. चांगला परमार्थ करायला काहीच लागत नाही. मायबाप खाल्लेला घात चावायचा अवघड आहे. पाण्याचा तोंडामध्ये घेतलेला घोट पिणं अवघड आहे. त्याच्याही पेक्षा भक्ती सोपी आहे. संतांच्या पद्धतीनं समजून घेतली तर लय सोपी आहे. उगं तुकोबराय म्हणत नाही तुका म्हणे सोपी आहे सर्वांनी. सगळ्यापेक्षा सोपी आहे भक्ती. मात्र तुम्ही आपल्याला अवघडच आवडते तर त्याला तुम्ही आपण काय करणार मायबाप. असो म्हणून ज्ञानोबरायांनी सांगितलेली ही गोष्ट समजून घ्यायची असेल तर कुठेतरी ज्ञानोबराय तुकोबरायांचं जसं म्हणणं आहे तसंच तुम्हाला आपल्याला चालावं लागेल. जगाच्या नादानं तुमचा आपला परमार्थ होणार नाही. जग करते तसं आपण करायला गेलो आमका काय म्हणल तमका काय म्हणल शेजारी काय म्हणल, परमार्थ होत नाही मायबाप. थोडंसं विपरीत चालावं लागतं मायबाप. हे मी नाही सांगत, अर्जुनाला हे कृष्ण भगवंताने गीतेमध्ये हेच सांगितलेलं आहे मायबाप. अर्जुनाला सुद्धा गीतेमध्ये कृष्ण भगवंताने हेच सांगितलेलं आहे. जगाच्या नादानं अर्जुना तुझा परमार्थ होणार नाही. जगाच्या नादानं तुझा परमार्थ होणार नाही. कारण हे जग कसं आहे, उपराट्या डोक्याचं आहे. त्या जगाचा प्रवास कसा आहे, उपराट आहे. जगाचा चालक मालक भगवान परमात्मा गीतेमध्ये उपदेश करताना ज्ञानोबरायांनी सुंदर ओवी टाकलेली आहे. ते म्हणतात, आहा कटकट आहे ओ कटे या मृत्यू लोकेची उफराटे येत अर्जुना वसटे जरी जन्माला तू. अर्जुना या उपराट्या जगात तू जन्माला आलेला आहे एवढं लक्षात ठेव. ह्याच्या नादाला लागू नको. परमार्थ तुझा होणार नाही. वाटोळ करून घेशील. मग काय कर, तरी झड झडवणी वहिला निघ, साईडला निघ. या उपराट्या प्रवाहाच्या विचारसरणीच्या लोकांच्या पासून साईडला निघ. वहिला निघायला सांगितलं, म्हणजे घरातनं वहिलं निघायला नाही सांगितलं. या उपराट्या विचारसरणीच्या लोकांच्या प्रवाहाच्या जरा साईडला निघ, तरी झडझडून वहिला निघ. ये भक्तीचे वाटे लाग. मी सांगतोय त्या जग करतोय त्या भक्तीच्या नादाला लागू नको. ये भक्तीची वाटे लाग, मग पावसी अव्यंग निज धाम माझे.
ऐसा मी या हातीला होशी तर तू माझ्या स्वरूपा पावशी. हे अंतःकरणीचे तुझं पाशी बोली जात असे. अंतःकरणातली गोष्ट भगवंतानं सांगितली. तुम्ही आपण नुसती वाचून आपण वैकुंठाला जाऊ तुम्हाला वाटतंय का? फाजील आत्मविश्वास आहे आपला. नाही, कुठंतरी बदलायला शिकलं पाहिजे. परिवर्तनाचा परमार्थ केला पाहिजे. आचरणाचा परमार्थ केला पाहिजे. संत महात्मे सांगतात तसा परमार्थ करणं मायबाप गरजेचं आहे. म्हणून बोलता बोलता एखादा चुकीचा वेडावाकडा शब्द माझ्या मुखामधून गेला असेल तर तो माझा मला परत करा, नाही तर डिलीट करा. काय करायचं ते करा, फक्त डोक्यात ठेवू नका. पण एखादा अर्धा शब्द मायबाप जर योग्य वाटला असेल तर तो मात्र डोक्यातून इकडं चित्तामध्ये इन्स्टॉल कसा होईल ते बघा. कारण कीर्तन कसं ऐकायचं असते, परी मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीचा डोळा देखावे, आणि त्याची साठवण झाले पाहिजे. साठववाटे घ्यावे चित्ताची. जे योग्य वाटला असेल, एखादा अर्धा शब्द म्हणतोय मी, योग्य वाटला असेल तर त्याचा विचार करा. कीर्तन ऐकल्यानंतर श्रवण जे तुम्ही आपण केलेलं आहे त्याचं चिंतन व्हावं, चिंतन मनन व्हावं. हा भागवत सांगतो आपल्याला. जे आपण ऐकलेलं आहे त्याचं श्रवण मनन आणि चिंतन झालं पाहिजे. एखादा अर्धा शब्द योग्य वाटला असेल तर त्याच्यावरती विचार करा. कुठेतरी मार्ग सापडत जातो मायबाप. आलं का लक्षामध्ये? म्हणून थोडासा माझ्या कीर्तनामध्ये थोडासा विलंब झाला. तर 15-20 मिनटं होऊन गेली मला वाटतं 11 वाजून ना. ते मला कळलं नाही, कारण ही लोक रोज उभा राहतात. तिथलं दुःख त्यांना माहिती. तुमची सर्वांची क्षमा मागतो आणि थोडासा विलंब झाला, तुमची ही क्षमा मागतो मायबाप. म्हणून झालेली सेवा मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट केशवजी महाराज, उत्कृष्ट असे गायनाचार्य संजय महाराज, रवी महाराज, आमचे राहुल महाराज, सर्व संस्थेचे सर्व गुणी विद्यार्थी सर्वजण उभा राहिले शेवटपर्यंत. राजू महाराज, आमचे बुवा विनेकरी, चौकदार मामा, आमचे शूटिंगला उभा असणारे भक्ती महाराज, त्यांचे चिरंजीव, उत्तम असे साऊंड सिस्टीम, तुम्ही सर्वजण श्रोते मंडळी, मला आत्तापर्यंत सहन करण्याचा तुम्ही प्रयत्न केला. खरंच तुमचं देता येतील तेवढे धन्यवाद. थोडे आहेत. तुमचे लय उपकार झाले की तुम्ही हे इतकंपर्यंत हा विषय ऐकण्याचा प्रयत्न केला. असं झालेली सेवा तुम्ही संत मायबाप सर्वांच्या चरणी, भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, जीवनामध्ये भेटलेला समर्थशील साधू ब्रह्मलीन सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक, यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. आणि माझ्या अल्पशा सेवेला या ठिकाणी, तसेच ज्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं असे असणारे हरिभक्तपरायण निलेश महाराज मोरे, सगळं राहिलं. अजून कोणाचं राहिलं असेल नाव तर समजून घ्या. झालेली सेवा सर्वांच्या चरणी, दुर्गा मातेच्या चरणी, हनुमंतरांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या अल्पशा सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. तुकाराम Hare